महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बारामतीचे शिल्पकार अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्यावरती आज बारामतीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यसंस्कारांची जी तयारी आहे ती रात्रीपासूनच सुरू आहे. आज पहाटेपासून त्याला वेग आलेला आहे. विद्याप्रतिष्ठानचं जे प्रांगण आहे तिथं अंत्यसंस्कार होणार आहेत. आपण बघितलं तर इथं अजित पवारांचे वेगवेगळ्या हावभावांचे किंवा मूडचे जे फोटो आहेत किंवा कटआउट्स आहेत ते इथं लावण्यात आलेले आहेत आणि अजित पवारांच्या वेगवेगळ्या भावमुद्रा इथं दिसत आहेत. अत्यंत रुबाबदार असं व्यक्तिमत्व होतं अजित पवार आणि एक कर्तबगार, कार्यक्षम उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री, पालकमंत्री, त्यांनी वेगवेगळी पदं भूषवली. कामाचा माणूस अशी त्यांची प्रतिमा होती ज्याचा आपण उल्लेख केला. इथं काय पद्धतीनं तयारी सुरू आहे आपण ते बघूयात. विद्याप्रतिष्ठानचं जे प्रांगण आहे जिथं कालसुद्धा रुग्णालयामधून रात्री पार्थिव इथं आणलं होतं आणि तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. काही मर्यादित काळासाठीच इथं अंत्यदर्शन घेता आलं. नंतर परत रुग्णालयामध्ये पार्थिव हलवण्यात आलं. इथं बघा ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणार आहेत साधारणतः 11ची वेळ सांगण्यात आलेली आहे आणि इथं हे जे स्टेज आहे ते बांधलं जाते किंवा चौथरा जो आहे तो बांधला जातो आहे. इथं अनेक JCB मशीन्स असतील, रोलर असतील, ते बांधण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी जाण्यासाठी जिथं अंत्यसंस्कार होणार आहेत तिथं ज्या विटांच्या सहाय्यानं पायऱ्या म्हणूयात आपण किंवा रॅम्प म्हणूयात, एक चढ जो आहे तो केला जाणार आहे आणि त्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. इथं आपण बघितलं तर रात्रभर किंवा पहाटेपासूनच इथं बघा इथं सिमेंट असेल, वाळू असेल त्याचं काम सुरू आहे. शेकडो जे कामगार आहेत ते इथं काम करत आहेत. साधारणतः रुग्णालयामधून 9 वाजता गदिमा सभागृहामध्ये आणण्यात येईल पार्थिव. त्याच्यानंतर अजून अंत्ययात्रेबाबत नक्की सांगितलं जात नाही आहे. कदाचित अंत्ययात्रा जी आहे ती निघू शकेल असं म्हटलं जातं आहे आणि त्यानंतर 11 वाजता या ठिकाणी जे पार्थिव आहे ते आणलं जाईल. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे असं म्हटलेलं आहे, लाईकली असं म्हटलेलं आहे. परंतु अमित शहा हे कन्फर्म गृहमंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. या खुर्च्या ज्या बघतोय आपण त्या पवार कुटुंबीय असेल किंवा जे VIPs आहेत, गेस्ट आहेत, हे सगळे मंत्रीगण असतील, केंद्रातले मंत्री असतील, अमित शहा, भाजपचे जे नवीन अध्यक्ष आहेत नितीन नवीन ते येणार आहेत. राज्य मंत्रिमंडळामधले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काल पण येऊन गेले आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी ते सगळेजण इथं उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यासाठी इथं जे आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. आता जर आपण इकडं पाहिलं तर जे जवळचे कार्यकर्ते आहेत, किरण गुजर दिसत आहेत आपल्याला किंवा हे सगळे ते इथं आढावा घेताना दिसत आहेत आणि कचरा पण इथं साफ केला जातो आहे. सुरक्षा व्यवस्था सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर इथं सगळे हे VIP गेस्ट येणार असल्यामुळं केंद्रीय मंत्री अमित शहा वगैरे इथं सुरक्षेसाठी सुद्धा जे सुरक्षा रक्षक आहेत किंवा डॉग स्क्वॉड आहे ते सुद्धा इथं आणलेलं आहे. त्यामुळं या सगळ्यामध्ये कुठंही त्रुटी राहू नये सुरक्षेमध्ये याची खबरदारी घेतली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक आहेत म्हणजे जे अजितदादा प्रेमी म्हणता येईल की लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यांच्यासाठी इथं बघा आत्ता हे सगळे सुरक्षा जी आहे ती तपासतात आहे, कुठं काही संशयास्पद नाही आहे ना, हे सगळं बघितलं जातं आहे. हे जे पथक आहे सुरक्षा पथक त्यांच्याबरोबर श्वान पथक किंवा डॉग स्क्वॉड पण आहे आणि हे ते प्रांगण आहे. आपण तिकडं पण जाऊयात. जसं आपण सांगतो आहे की इथं युद्धपातळीवरती काम सुरू आहे. जिथं अंत्यसंस्कार होणार आहेत तो सगळा चौथरा म्हणूयात आपण, ते स्टेज म्हणूयात, तर ते बांधण्याचं त्याच्यासाठी सिमेंट असेल, वाळू असेल, इथं JCB मशीन्स असतील, ही सगळी तैनात आहेत आणि रात्रभर किंवा पहाटे अथकपणे इथं काम सुरू आहे. आणि हे जे पुढचं मैदान आहे त्या मैदानावरती सर्वसामान्य लोक म्हणजे बारामतीच्या सगळ्या पंचक्रोशीमधून येणारे सगळे नागरिक असतील, अजितदादांचे प्रेमी लोक असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, ते सगळेजण जे आहेत त्यांना
मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश असणार आहे. मीडिया बघा, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया याचं लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे. त्यांच्यासाठी खास इथं स्टेज बांधण्यात आलेलं आहे, जिथं 24 तास ज्या वाहिन्या आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचे जे कॅमेरामन आहेत त्यांनीसुद्धा आत्तापासूनच आपली जागा जी आहे ती निश्चित करायला घेतलेलं आहे. या ठिकाणी मीडियाचे कॅमेरे आहेत. अर्थातच हे पुरणार नाही आहे, त्यामुळं बारामतीच्या विविध चौकामध्ये सुद्धा स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत. म्हणजे ज्यांना शक्य नाही आहे इथं येणं ते घरी तर टी व्हीवर बघू शकतीलच, परंतु बारामतीच्या विविध भागामध्ये वेगळ्या चौकामध्ये स्क्रीन्स लावण्यात आलेले आहेत. मीडियाच्या ज्या ओबी व्हॅन्स आहेत त्या ओबी व्हॅन इथं पार्क करण्यात आलेल्या आहेत. जवळपास सगळ्या चॅनल्सच्या व्हॅन आहेत, त्यामुळं लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते बघायला मिळणार आहे. आणि हे ते मोठं प्रांगण आहे जिथं कालसुद्धा प्रचंड गर्दी उसळली होती आणि इथं सर्वसामान्य माणूस जो आहे तो येणार आहे. आता जर आपण बघितलं तर कोण कोण येणार आहे, तर जसं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईकली टू कम असं म्हटलेलं आहे. अमित शहा आणि भाजपचे नवीन अध्यक्ष नितीन नवीन हे कन्फर्म आहेत आणि वेगवेगळे महाराष्ट्रातले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याशिवाय कॅबिनेटचे सगळे येणार आहेत. पवार कुटुंबीय तर इथं उपस्थित आहेतच. दुसरं आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये चर्चा जी आहे काल ती पूर्ण जो विषय होता तो फक्त आणि फक्त अजित पवार हा होता. आणि दिवसभर बारामतीमध्ये अक्षरशः चूल पेटलेली नव्हती. सगळेजण इतके दुःखामध्ये बुडालेले आहेत. बारामतीमध्ये जो फेरफटका मारला तर प्रत्येक चौकामध्ये फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. आणि ही वेळ जी आहे ती चुकीची होती. देवा तू चूक केली किंवा दादा तुम्ही परत या, निशब्द दादांचे वेगवेगळ्या भावमुद्रांचे फोटो या फ्लेक्सवरती लावण्यात आलेले आहेत आणि त्यांना ही आदरांजली किंवा श्रद्धांजली जी आहे ती वाहण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, लोक असतील, सगळीकडे जर तुम्ही गेला तर चौकाचौकामध्ये पारावरती जे लोक बसलेले होते त्यांच्या तोंडामध्ये फक्त विषय अजित पवारांचा होता. अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही आहे. हे वास्तव जे आहे अजित पवार आता आपल्यात नाही आहेत हे पचवणं किती कठीण आहे याचा प्रत्यय आला. एका नेत्याची लोकप्रियता किती असू शकते हे काल दिसलं. सर्व थरातील म्हणजे समाजाच्या सर्व वयोगटातील म्हणजे स्त्री असेल, पुरुष असेल, लहान शाळकरी मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळेजण हळहळ करत होते, इथं यायचा प्रयत्न करत होते. सकाळी जेव्हा ही दुःखद बातमी घेऊन कालची सकाळ जी उजाडली तेव्हाच लोकांचा थरकाप झाला होता. अक्षरशः हजारोंच्या संख्येने बारामती शहरापासून लांब असलेलं जे इथलं विमानतळ आहे तिथं अनेकांनी धाव घेतली. कारण तिथं ज्या विमानाचा अपघात झाला होता, जिथं पेट घेतला होता, स्फोट झाले होते, ती जागा बघण्यासाठी सुद्धा अक्षरशः हजारो लोक आले होते. आणि तिथं अवशेष लोकांनी बघितले, त्या विमानाचे जळालेले अवशेष होते ते पाहिले. अजित पवारांची ज्या फाईल्स होत्या, कागदपत्रं ती सगळी तिथं विस्कळून पडलेली होती, ती लोकांनी तिथं बघितली. तिथं काही जे प्रत्यक्षदर्शी होते ज्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी लोक जाऊन पण बोलत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल प्राथमिकदृष्ट्या जो DGCAचा पण अहवाल आलेला आहे तो ही कमी दृश्यमानतेमुळं किंवा खराब हवामानामुळंच हा अपघात घडलेला आहे असं सांगण्यात आलं. हे अत्यंत यासाठी महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या, संशय घेतले जात होते की हा बाबा घातपात आहे का, कॉन्स्पिरसी आहे का. नंतर आपण बघितलं तर कुटुंबप्रमुख शरद पवार जे गेले काही काळ आजारी असल्यामुळे वेगळ्या कारणामुळं येतच नव्हते समोर, त्यांनासुद्धा समोर येऊन सांगावं लागलं की अजित पवार यांचा जो मृत्यू आहे तो अपघातानेच झालेला आहे, हा विमान अपघात आहे, ह्याच्यामध्ये काही षडयंत्र किंवा कॉन्स्पिरन्सी नाही आहे, ह्याच्यामध्ये राजकारण तुम्ही आणू नका. त्याचबरोबर अत्यंत कर्तृत्ववान निर्णय घेणारा जो माणूस आहे तो गमावलेला आहे. हा प्रचंड मोठा धक्का आहे. हा फक्त पवार कुटुंबियांसाठी नाही, बारामतीसाठी नाही, तर राज्यासाठी धक्का आहे असंही त्यांनी सांगितलं. नंतर मुख्यमंत्र्यांनी पण याच्यावरती प्रतिक्रिया दिली. पण छिन्नविछिन्न झालेला जो अजित पवारांचा मृतदेह होता आणि जे बाकीचे त्यांचा सुरक्षारक्षक, पायलट, को पायलट, फ्लाईट अटेंडंट हे असे मिळून 5 जण होते, त्या सगळ्यांचे मृतदेहानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयामध्ये जे इथलं हॉस्पिटल आहे बारामतीमधलं तिथं ते आणण्यात आलं. खरं तर ती अशी माहिती मिळाली की तिथं सज्जता सगळी ठेवलेली होती. म्हणजे तिथं ICU तयार होतं, डॉक्टर्स तयार होते, रुग्णवाहिका तयार होती. जेव्हा कुणकुण लागली की अपघात झालेला आहे आणि अजित पवारांचं नाव येत होतं, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण जागीच अजित पवारांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे उपचाराची संधीच मिळाली नाही. आणि जेव्हा आपल्या लाडक्या नेत्याचा
मृतदेह जेव्हा एअरपोर्टवरून रुग्णालयामध्ये आणला त्या ॲम्ब्युलन्सच्या मागं धावणारे कार्यकर्ते होते ते बघायला मिळाले आणि दादांचा मृतदेह जेव्हा काढला तेव्हा अक्षरशः धाय मोकलून हे कार्यकर्ते रडत होते. तिथं रुग्णालयामध्येच नंतर दुपारी आचार्य देवव्रत आपले राज्यपाल देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री यांनी सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे म्हणजे पवार कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा ठरलं की विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अंत्यदर्शनाला पार्थिव आणायचं आहे तेव्हा संध्याकाळपासून प्रचंड गर्दी उसळली. हा सगळा तोच भाग आहे आपण जिथं आता उभे आहेत तिथं. आणि मग रात्रीच्या सुमारास तिरंग्यामध्ये लपेटलेला किंवा तिरंगा गुंडाळलेला मृतदेह जो आहे तो आणला आणि तो बघून सगळ्यांनाच परत एकदा टाहो फुटला. म्हणजे अगदी अजित पवारांचे पुत्र आहेत जय पवार असतील, पार्थ पवार असतील, ते सुद्धा आवर घालू शकले नाहीत. ते दृश्य जे होतं ते हेलावणार होतं. सुप्रिया सुळे ज्या होत्या, विठ्ठल मणियार जे पवार कुटुंबियांचे मित्र आहेत ते आले, त्यांच्या गळ्यात पडून सुप्रिया ताई रडताना बघितल्या किंवा जो तिरंग्यात गुंडाळलेला जो मृतदेह आणला तेव्हा आपण बघितलं की पवार कुटुंबीय जे होतं ते सगळं हे लावून गेलं होतं. बारामतीकर जे होते ते अजितदादा परत या, अजितदादा अमर रहे अशा घोषणा ज्या आहेत ते कार्यकर्ते देत होते. कारण त्यांचा विश्वासच बसत नव्हता की अजित पवार अशा पद्धतीनं अकाली एक्झिट घेतील. मी जसं सांगितलं की या वास्तवावरती विश्वास ठेवणं किंवा वास्तव स्वीकारणं इतकं जड जातं आहे बारामतीकरांना. आणि बारामतीमध्ये दिवसभर जी चर्चा होती ती अजित पवार यांचीच होती. कोणी अजित पवारांचे वेगळे गुण असतील, त्यांचा रोखटोकपणा असेल, त्यांचा वक्तशीरपणा असेल, त्यांचं स्वच्छता, टापटीक किंवा कामामध्ये गुणवत्ता हे सांगत होतं, स्वतःचे अनुभव सांगत होतं, स्वतः त्यांच्याबरोबर काढलेले जे फोटो आहेत ते दाखवत होतं. पण कुठंतरी हळूहळू होती की या लाडक्या नेत्याला म्हणजे जिथं ते जनता दरबार घ्यायचे तिथंच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ही जी वेळ आहे ती सकाळच्या पहाटेची आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अजित पवारांची ही कामाची वेळ आहे. अजित पवार या सकाळी 5:30, 6, 6:30च्या ठोक्याला फील्डवरती हजर असायचे आणि कामाला सुरुवात करायचे. तर याच वेळी आपण इथं बघतोय की काम जे सुरू आहे ते त्यांना अंतिम निरोप देण्याचं काम सुरू आहे. हा एक प्रकारे दुर्दैवी योगायोग म्हणता येईल. पण एकूणच आज फक्त कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्या पक्षातले नाही तर विरोधकसुद्धा जे आहेत ते हळहळलेले आहेत. एक दिलदार विरोधक गमावला अशा विरोधकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत. आणि हा जो कर्तबगार बारामतीचा सुपुत्र आहे त्याला आपण म्हणत की एक अखेरचा दंडवत घालण्यासाठी बारामतीकर जे आहेत ते सज्ज झालेले आहेत. प्रशासन यंत्रणा जी आहे ती पण सज्ज झालेली आहे आणि साधारणतः सकाळी 9च्या सुमारास त्यांचं पार्थिव रुग्णालयामधून येईल. गदिमा सभागृहामध्ये ते ठेवलं जायला सांगण्यात आलेलं आहे. अंत्ययात्रेबाबत अजून नक्की नाही, पण कदाचित शक्यता आहे की त्यांच्या मूळ गावी काटेवाडीला वगैरे नेलं जाईल घरी आणि त्याच्यानंतर मग बारामतीच्या प्रमुख मार्गावरून ते इथं 11च्या सुमारास आणलं जाईल आणि 11 वाजता शासकीय इतमामामध्ये पूर्ण गृहमंत्री केंद्रीय आणि मंत्रिमंडळ महाराष्ट्राचं, पवार कुटुंबीय आणि लाखो बारामतीकर यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवारांना निरोप दिला जाईल. मी अद्वैत, बारामतीवरून कॅमेरामन अजित साह.